हा हा करतो तुमचं काम. तुम्ही फाईल पाठवून द्या. अरे तुम्ही फाईल पाठवून द्या ना. करतो सांगितलं ना काम. हा ठीक आहे ठेवा फोन आता. कोण ताप देते साहेब? ए लोकप्रतिनिधी रे. आधी यांची कामं करा मग लोकांची कामं करा. सगळं चालेल बाजू. हा जा तुला सांगतो ना एवढा डोक्यात कटके. हा अरे काय झालं साहेब? काय झालं? अरे अश्विनी देवधर काय सांगताय का साहेब? अहो तुम्हाला भात झाला असेल. अहो ती तर बंगलोरला गेले ना साहेब. कटके ही होळकरची नजर आहे. धोका दाखवणार कधी? एक मिनिट आत्ता पत्ता लाव. हॅलो 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 वहिनी. समीर कसा आहेस रे? मी ठीक आहे. आज अचानक इकडे फोन केलास तू? अश्विनीचा फोन लागत नाहीये का तुला? नाही वहिनी ॲक्च्युली तिच्याशी रेग्युलरली बोलणं चालू आहे माझं. पण मी मुद्दामूनच घरी फोन केला. का रे? काही प्रॉब्लेम आहे का? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना समीर? नाही तसं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊ उगाच. नाही वहिनी ॲक्च्युली गेले काही दिवस किंवा बंगलोरला गेल्यापासून आशू जरा जास्त डिस्टर्ब्ड आहे असं वाटतं. म्हणजे माझ्या काही लक्षात येत नाही आहे आणि काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. ती सतत टेन्शनमध्ये असते. बऱ्याच वेळा फोन उचलत नाही आणि म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुम्हाला काही जाणवलंय का असं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये? म्हणजे आता मला उगाचच असं वाटतंय. नाही रे तसं नसावं बहुतेक. आणि तू म्हणतोस तसं माझ्याही लक्षात आलंय. खरंच काहीतरी हरवल्यासारखं वागते. अरे नीट बोलत नाही कुणाशी. घुम्यासारखी बसलेली असते. अरे कदाचित एवढं कर्ज फेडायचं त्याचं टेन्शन आलं असेल तिला. किंवा माझ्या तोंडून एखाद्या आधी कुणा शब्द गेला असेल. सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला असेल रे तिच्यावर कदाचित. आणि काय आहे की तुला न आवडणाऱ्या माणसांकडनं कर्ज घेतलं ना तिने तुझ्या आईसाठी. त्याचंही टेन्शन आलं असेल. आपण नवऱ्याच्या मनाविरुद्ध वागतोय याचं दडपण आलं असेल. मग ते वागणं कितीही बरोबर असेल रे टेन्शन कदाचित. आणि मध्यंतरी तब्येत बरी नव्हती तिची नाही का? आपण थोडं समजून घ्यायला हवं तिला. आणखीन काय असणार? हो बरोबर आहे. असंच काहीतरी असेल. ठीक आहे ठेवू मी? बरं काळजी घे. अच्छा बाय. मला का असं वाटतंय की काहीतरी वेगळं आहे? अरे अमोघ तू अचानक? अरे आम्ही लंचला गेलो होतो. अगोदर माहित असतं तर जॉईन झाला असतंस तू सुद्धा. मी फोन करत होतो पण तुझा आउट ऑफ रीच येत होता. आउट ऑफ रीच येत होती? नाही रे रेंज तर मिळते. हाय नमस्ते. मी फाईल घेऊन जाते. हे तू बस ना. हो उभा काय? बस बस बस. काय शुभंकर आज लंचला एकदम बाहेर? अरे अश्विनीला जरा मलाई कोफ्ता खायचा मूड होता म्हणून गेलो होतो. वा सॉलिड काळजी घेतोस तू. तिचा नवरा जवळ नाही म्हणून जरा जास्तच. ॲज इफ इट्स युअर ओन बेबी. काय रे नमिताची काळजी घेतोस ना? हा बाकी काय म्हणतोयस? काय नाही ती फाईल तुझ्याकडे राहिली होती. त्याचं जरा मला काम होतं म्हणून मी आलो. हॅलो हॅलो औषधं घेतलीस ना?
हो. आणि सॅलेड, स्प्राउट्स, फळं मी सगळं प्रत्येक डब्यात व्यवस्थित दिलं होतं. खाल्लंच ना? काय हो का नाही? नाही, म्हणजे आज बाहेरच जेवलो आम्ही. बाहेरच जेवलो? आणि आम्ही म्हणजे आज मला मलाई कोफ्ता खावासा वाटत होता आणि मिस्टर प्रधानांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते म्हणाले की आपण बाहेरच जाऊया जेवायला. मी त्यांना डब्याचं सांगितलं पण ते म्हणाले की ते तुम्हाला फोन करून कळवतील. हां, इट्स ओके. ठीक आहे. नाही, मग ते कुठेतरी बाहेर खायला गेले याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण हे सगळं आधी सांगितलं असतं तर मी उगाच एवढा टिफिन नसताना पाठवला. आणि तसंही मीरानी सांगितलंय की आशूने बाहेरचं खाणं टाळलं तर जास्त चांगलं आहे, म्हणून बाकी काही नाही. नाही नमिता, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण अश्विनी अशी चटकमटक खाणाऱ्यातली नाही आहे ग. आणि तिला हॉटेलिंगची आवडही नाही आहे, त्यामुळे तू ती काळजी अजिबात करू नकोस. आणि खरं सांगू का नमिता, अगं एकदा डोहाळे लागले ना की ती वस्तू हवीच असं होऊन जात, काही सुचत नाही अगदी. त्यामुळे तिने टिफिन खाल्ला नाही तरी तिला ओरडू नकोस लगेच. म्हणे ओरडू नकोस. शेवटी प्रत्यय आला ना तिचा. हां, किती कौतुकानं टिफिन करतेस तिचा. मी बोलले तर जिव्हारी लागतं तुझ्या, पण इंगा दाखवलं ना तिनं तुला. हां, अगं तिला खायचंच होतं ना बाहेर जाऊन, तर एकटीनं जायचं आणि खायचं. शुभंकरला कशाला न्यायला हवं, बरोबर? आणि शुभंकर सुद्धा ना 1 मिनिट नसतो त्याच्याजवळ बोलायला. आता बरा गेला तिच्या बरोबर, तरी तुमच्या सगळ्यांच्या कानी कपाळी ओढून सांगत असते, बायानो हे बघा तिचं कौतुक करा पण तिला दूर ठेवा. निखारा दिसत असला ना लाल बुंद माणकासारखा, हात लावायला जाल तर भाजणारच ना. हॅलो, ओळखलं का? होळकर बोलतोय, होळकर, इन्स्पेक्टर होळकर. ओळखलं ना? हो. काही काम होतं का? कशासाठी फोन केला होता? असंच सहज गंमत म्हणून. तुम्हाला काय वाटलं तुम्ही नको ते उपद्व्याप कराल, खोटी माहिती पोलिसांना द्याल आणि पोलीस गप्प बसतील? हो, पण हे बघ, आता सगळं खरं खरं सांगून टाक मला आणि कबूल करून मोकळी हो. कारण तुझं जे काही चाललंय ते सगळं मला कळलेलं आहे. आणि नुसतंच कळलेलं नाहीये तर त्याचे पुरावे देखील आहेत माझ्याकडे. आणि हे सगळं जर मी तुमच्या आदरणीय दादा वहिनीनं सांगितलं तर? आणि हो, ते
सगळं त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि हिताचंही आहे. सगळं कळलंय म्हणजे? सगळं म्हणजे सगळं सगळं. भीती वाटते, हा? काळजी वाटते, पण काळजी करू नकोस. मी आहे ना, मी आहे. मी सगळं काही मिटवू शकतो. सगळं काही. कळतंय तुला? सगळं काही. विचार कर अश्विनी, नीट विचार कर आणि सांग मला. हा? मी पुन्हा फोन करेनच. करू ना? का दादा बहिणींना फोन करू? हा, नाही, नको. येऊ? अरे अश्विनी, काय ग? ओ, एक 5 मिनिटात निघूया. बस ना. ये. मलाई कोफ्ता आवडला ना ग? अश्विनी, काय झालंय? एवढी टेन्स्ड काय असतो? समीरची आठवण येते का? आय नो इट इज डिफिकल्ट. पण हे बघ, तू कुठल्याही गोष्टीचा त्रास नको करून घेऊस. कसलंही टेन्शन नको घेऊस. कारण ते तुझ्या तब्येतीकरता चांगलं नाहीये. आणि एक लक्षात ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. डोंट वरी. चल माझं आटपलंस, निघूया. एक मिनिट. पलाश, तुझे हे जे काही सफेद झूट आहेत ना, ते दुसऱ्या कोणाला तरी ऐकव. माझ्याशी हे गेम खेळू नकोस. मग काय? बरं ऐका, हा, उद्या वेळेवर पोहोच. हा, अरे कुठे काय स्केड्यूल मधले चेंजेस कळलेत ना तुला? सकाळी मडला आणि संध्याकाळी फिल्म सिटी. हा, फिल्म सिटीला. ओके. आणि ऐक, 2 प्रोड्युसर्स बरोबर मीटिंग पण अरेंज केल्यात. पण पलाश, आजचं लंच सॉलिड होतं बरं का, तडकामधला. हो, खूप मजा आली. फॅब्युलस फूड. बर, ओके, भेटल्यावर बोलू. या, बाय बाय. काय मग, मस्त होतं ना जेवण? वाजले ना चेहऱ्यावर 12. झाला ना मूड ऑफ? काय रोहन? मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही मुलं जेव्हा मित्रांच्या रोलमध्ये असता तेव्हा माझ्यासारखी अशी मैत्रीण, हसणारी, खिदळणारी, सॉलिड वाटते तुम्हाला.
आणि तीच मैत्रीण दुसऱ्या एखाद्या तिच्या मित्राशी जर हसत खेळत बोलत असेल तर ते तुम्हाला पटत नाही. तुम्ही पुरुष नेहमी पुरुषच असता, माणसं कधी नसताच. केलास ना माझा मूड ऑफ. काही बोलू नको सर. तू जेव्हा प्रोजेक्ट हेड झाला होतास तेव्हा तुझ्या सगळ्या मैत्रिणींना ट्रीट केलं होतंस ना? गेला होतास ना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन? अरे तसंच आहे. आता माझ्या सगळ्या गोष्टींवर बंधनं येणार आहेत का रोहन? म्हणजे मी हसायचं मोजून मापून, कुणाशी बोलायचं तर आखडून नाही जमणार मला. अत्यंत सरळ स्वभावाची मुलगी आहे, खरंच नाही जमणार. तुझा कॉन्शियस आणि तुझे विचार क्लीन करून घे. रोहन, रोहन कम ऑन यार. लग्न होणार आहे ना आपलं, मग काय? रोहन यार, अश्विनी काय झालंय? मी तुला मगाशी ऑफिसमध्ये विचारलं होतं तेव्हाही काय नाही सांगितलंस. सांग ना काय झालंय? आज दुपारी किती छान मूडमध्ये होतीस तू. जेवतानाही किती आनंदी होतीस. पण मग नंतर असं काय झालं की ती डोळ्यात पाणी येण्या एवढी अपसेट झालीस तू? मी एक्सक्यूज मी. अमिता बोल ग. हॅलो, अरे आहेस कुठे? हो घरीच येतोय. वी आर ऑन आवर वे. बर, लवकर ये. बाय. या बाय. हा काय सांगत होतीस? मी मुंबईतच आहे हे इन्स्पेक्टर होळकरांना कळलंय आणि ते दादा बहिणीला सांगतील याची खूप भीती वाटतेय मला. तुला घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. मी त्या होळकरला बघून घे. नाही नको, तुम्ही काही करू नका. म्हणजे मी घाबरत नाहीये त्यांना, पण कसं आहे ही गोष्ट आजपर्यंत माझ्यात आणि दादा बहिणीपर्यंतच मर्यादित होती. तुम्ही काही केलं तर गुंता आणखीन वाढेल. तुझं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून सध्या तरी मी काहीही करणार नाही. पण समजा त्या होळकरनं तुला जरासा जरी त्रास दिला ना तरी तू मला सांगशील. And that's a promise. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? मी तुमची शुभचिंतक बोलतेय. हो, पण नाव असेलच ना तुम्हाला काहीतरी. ते सांगितलं तर बरं होईल. नाव महत्वाचं नाहीये, काम महत्वाचं आहे.
बर बोला. रे मीरा जरा प्लीज बघ ना, रिमोट काम करत नाही. काय झालं काय कळत नाही. हॅलो